सबस्क्राईब करा छायाच कुक टाईमला आणि बेल बटन क्लिक करा नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी। नमस्कार, स्वागत आहे तुमचं छायाच कुक टाईममध्ये। आज मी कुरकुरीत अशी पालक भजी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। पालक भजी कुरकुरीत बनवण्यासाठी मी काही टिप्स शेअर केलेल्या आहेत, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। पालक भजी बनवण्यासाठी एक पसरट भांडं घ्या, त्यात घालूया 1 वाटी बेसन म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ। हे पीठ बारीक चाळणीवर चाळून घेतलेलं आहे, म्हणजे त्यात गुठळ्या वगैरे असतील तर त्या निघून जातात। बेसनामध्येच घालूया 2 चमचे तांदळाचं पीठ, याऐवजी तुम्ही बारीक रवा घेतला तरी चालेल। तांदळाच्या पिठाने भजी छान कुरकुरीत होतात आणि कुरकुरीतपणा जास्त वेळ राहतो। या पिठामध्ये थोडं पाणी टाकून मिक्स करूयात। थोडं पाणी टाकून फक्त मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे पीठ 5 ते 7 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। पीठ खूप फेटल्यामुळे एकदम हलकं होतं आणि भजीला आतून चांगली जाळी येते आणि भजी देखील मस्त खमंग होतात। पीठ फेटल्यामुळे सोडा टाकायची सुद्धा गरज पडत नाही। आता फेटलेल्या पिठात घालूया पालकची पानं। ही पानं मी स्वच्छ धुवून कोरडी करून कापून घेतलेली आहेत। पानं एकदम बारीक कापायची नाहीत, पालक जास्त बारीक चिरला तर तेलामध्ये तो करपतो, त्यामुळे भजी करपट किंवा कडवट लागू शकतात। सोबतच 1 चमचा धणे खलबत्त्यात सरभरीत करून घेतले आहेत। पाव चमचा ओवा हातावर चोळून घालायचा आहे, म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो। एक मीडियम आकाराचा कांदा थोडा जाडसर कापून टाकायचा आहे। तुम्ही उभे पातळ काप करून टाकले तरी चालतील। थोडीशी कोथिंबीर बारीक केलेली देठासकट घालायची, परंतु पालकचे देठ घ्यायचे नाहीत, फक्त पानच घ्यायची। 3 हिरव्या तिखट मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे। भजीबरोबर कढीपत्ता तळला जातो तेव्हा भजीला टेस्ट खूप छान येते। 2 चिमूट हिंग टाकायचा, चवीप्रमाणे मीठ घालायचं। सर्व जिन्नस टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया। आता इथे आपण सोडा अजिबात वापरणार नाही, परंतु तुम्हाला पाहिजे असेल तर शेवटी चिमूटभर सोडा भजी बनवण्या अगोदर टाकू शकता। हे पहा, आपलं मिश्रण तयार आहे। जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही। आता भजी करायला घेऊया। गॅसवर कढई ठेवून तेल तापवून घेतलेलं आहे। लक्षात असू द्या, भजी तळताना तेल धूर निघेपर्यंत तापवू नका, त्याने काय होईल, भजी बाहेरून तुम्हाला लाल दिसतील परंतु आतून कच्चीच राहतील। आता पीठ अशा पद्धतीने पकडून भजी सोडायची आहेत आणि पालकची पानं व्यवस्थित कोरडी करूनच रेसिपीमध्ये त्याचा वापर करावा, नाहीतर बेसन घालू तेवढं कमीच होईल, कारण पीठ पातळ होत जातं। आता पीठ भिजवताना आपण 1 वाटी बेसन आणि 2 चमचे तांदळाचं पीठ मिळून 1.25 वाटी पिठाला पाऊण वाटी पाणी वापरलेलं आहे आणि 1 जुडी पालक। भजी वर खाली करून गोल्डन कलरवर तळून घ्यायची आहेत। आता कलर बघू शकता तुम्ही, इतका मस्त आला आहे। लक्षात असू द्या, पालक भजी बनवताना मी हळदीचा वापर केलेला नाही, त्यामुळे भजीचा रंग खूप छान आलेला आहे। आता तुम्ही विचार करत असाल की ही भजी तेलकट होतात का? तर बिलकुल नाही। तर तुम्हाला मी गरम गरम तोडून दाखवते। हे पहा, एकदम कुरकुरीत आणि आतून जाळीदार। तेव्हा पीठ हे छान फेटून घ्यायचं आहे। ज्यांना पालक आवडत नाही ते देखील ही भजी आवडीने खातील। बाहेर पाऊसही छान पडतोय, तेव्हा पौष्टिक कुरकुरीत पालकची भजी आजच बनवायला घ्या। ही भजी गरम गरमच खावी आणि तुमची भजी कशी झाली ते मला कमेंट करून कळवा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।